पूज्य माताजी निर्मला देवी जी की, पूज्य माताजी निर्मला देवी जी की, पूज्य माताजी निर्मला देवी जी की। बोलो श्री जगन्माता आदिशक्ति निर्मला देवी की। बोला. पूज्य माताजी, मला प्रास्ताविक करायला सांगितलेलं आहे. आवाज बसलेला आहे, आपण आवाज द्याल अशी मला अनुभूती मिळावी ही एक इच्छा आहे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण पूज्य माताजींच्या सहजयोगावरील मार्गदर्शनासाठी आपण इथं उपस्थित राहिलेला आहात. याबद्दल मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जगाच्या पाठीवरती विज्ञानाची प्रगती करण्यामध्ये फार मोठी घोडदौड चालू आहे. जगाच्या पाठीवरती अनेक देशांनी विज्ञानामध्ये प्रगती केलेली आहे. ही जशी आनंदाची गोष्ट आहे, त्याचबरोबर दुःखाची गोष्ट त्या प्रगत देशामध्ये मानवाची अधोगती तितकीच होत चाललेली आहे. ज्या देशामध्ये अधिक प्रगती झालेली आहे त्या देशामध्ये अफाट पैसा, अफाट संपत्ती आणि त्याच्यातून अफाट व्यसनाची संगत यामुळं तेथील मानवी जीवन विस्कळीत होत आहे. आपल्याही देशामध्ये आपल्या देशाची आर्थिक संपत्ती जर विचारात घेतली तर आमच्याही देशातील लोकांच्यावरती पाश्चात्यांचा पगडा पडतो आहे आणि पाश्चात्यांचं अनुकरण करण्याचं काम आमच्याही देशात घडतं आहे. आमच्याही देशामध्ये ज्यांच्याकडं पैसा आहे त्यांनी दारू पिणं ही एक प्रतिष्ठा बनलेली आहे. त्यांनी इथं चैनीच्या गोष्टी करणं ही एक प्रतिष्ठा बनलेली आहे. त्याचबरोबर कामगार क्षेत्रामध्येही दारूचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि याच्यातून मानवी जीवन इतकं दुःखद बनत चाललेलं आहे की त्या दुःखी जीवाला दिलासा देण्याचं कार्य कुठेच चाललेलं नाही. आपल्या कृपेनं माताजींनी गेली अनेक वर्ष आपल्या देशात नव्हे जगाच्या पाठीवरती जवळजवळ 25हून अधिक देशामध्ये हे सहजयोगाचं काम अत्यंत जोरदारपणे चालू केलेलं आहे. अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. अशा या पवित्र कार्याची गंगोत्री घेऊन माताजी आपल्या सांगलीमध्ये आलेल्या आहेत. त्या गेल्या वर्षी इथं आलेल्या होत्या. आज दुसऱ्यांदा या आपल्या सांगलीसाठी त्या आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. माझा घसा बसला असल्यामुळे मी अधिक बोलण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु मला आनंद वाटतो की माताजींना मी विनंती केली आणि आवाज माझा फुटायला लागलेला आहे. हीच मला अनुभूती माताजींच्या उपस्थितीमध्ये मिळालेली आहे. आणि म्हणून माताजी ही आपली बालकं आपल्यासमोर बसलेले आहेत, त्यांना आपण सहजयोगाची जागृती मार्गदर्शन करावं अशी मी आपणाला नम्र विनंती करतो. सांगली तसंच कोल्हापूर
दोन्ही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात. मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखी सहयोगाबद्दल लोकांना माहिती दिली होती. आता आपण असा विचार केला पाहिजे की ह्या जगामध्ये आपण आलो ते कशासाठी. त्याबद्दल आपल्या मनामध्ये पुष्कळ भ्रम आहेत. तो विचार आपण करू नये असे पुष्कळांचं मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार, आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही. पण जर आपण लक्षात घेतलं तर अनेक हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये, विशेषतः ह्या महाराष्ट्रात ह्या संतभूमीमध्ये संतांनी असं सांगितलेलं आहे की अवघाची संसार सुखाचा करीना. इतकंच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे ते सुद्धा वर्णन आपल्याला खरं वाटत नाही की जो वांछील ते तो लाहो, हे कसं होणार, याला मार्ग काय. जी वर्णनं अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवली आहे, त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की असं साम्राज्य आलं पाहिजे. पण ते येणार कसं. आता कम्युनिस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की मार्क्सवादी लोकांचं असं म्हणणं आहे की मार्क्सने अशी रचना केली होती की असे विशेष लोक तयार होणार आहेत की ज्यांना गव्हर्नमेंटची गरज नाही, ज्यांना पोलिसांची गरज नाही, ज्यांना कशाची गरज नाही. पण ते कसे होणार त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे, असं होणार तरी कसं. म्हणून त्यांनी जबरदस्ती केली, कसं तरी करून कम्युनिझम आणला, पण त्याचे काही फायदे झाले नाही. मनुष्य होता तसाच आहे. तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. ते कारण असं आहे आपलं अज्ञान. आणि हे अज्ञान एवढ्यासाठी आहे की कुंडलिनीबद्दल उघड करून बोलणं झालं ते आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी केलं. त्यांनी 6व्या अध्यायात सांगितलेलं आहे की कुंडलिनी ही चक्रवर्तीची शोभा आहे आणि ती एकदा जागृत झाली म्हणजे मनुष्याला परमार्थ मिळतो. परम अर्थ, त्याला अर्थ लागतो, तो समर्थ होतो. पण ही कुंडलिनी जी 6व्या अध्यायात वर्णिलेली आहे ती आपण का जाणत नाही, कारण 6व्या अध्याय वाचायचा नाही असं सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे. का वाचायचा नाही असा आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला कोणी सांगितलं वाचायचा नाही म्हणजे वाचायचा नाही, कारण त्यांना कुंडलिनी म्हणजे कशाशी खातात ते माहिती नाही. तेव्हा जे लोक देवाच्या नावावरती पैसे कमवतात, देवाच्या नावावरती प्रवचनं करतात आणि तुम्हाला सांगतात की देव असा आहे, देव तसा आहे, तसं साऊंड बेटर. तर असे जे लोक आहेत त्यांनाही विशेष करून कुंडलिनी म्हणून काही वस्तू नाही असं सांगितलं. परत काही लोक जे जगात असेही लोक आहेत की जे अतिशहाणे स्वतःला समजतात, त्यांनी ह्याची काही विशेष माहिती न मिळवताना, अनुभव न घेताना असं सांगितलं की कुंडलिनी जागृत झाली म्हणजे माणूस बेडकासारखा उडू लागतो किंवा त्याच्यामध्ये असे काहीतरी विचित्र प्रकार येतो, तो विक्षिप्त होतो. तसं काहीही झालं नाही पाहिजे. कारण कुंडलिनी ही जर जगाची आई आणि तुमची आई आहे, तेव्हा आई जेव्हा मुलाला पुनर्जन्म देते त्याच्यामुळे काहीही कुणाला त्रास होत नाही. आई सगळा त्रास उचलून घेते. तेव्हा जर ही शक्ती आमच्यामध्ये आहे. आजपर्यंत आम्ही किती देवासाठी काय काय केलं, केवढी मेहनत केली, पारायणं केली, त्याच्यासाठी देवाचं नाव घेतलं, इथपर्यंत झालं आहे की आता आपली मुलं म्हणतात की तुमचा देवबिव काही दिसत नाही, उगीचच तुम्ही बेकार ह्याच्यात पडलेल्या. तेव्हा त्यांनाही उत्तर द्यायला पाहिजे. ही सर्व धडपड आपण का करतो. आणि हे जे मोठे मोठे संत साधू झाले ज्यांनी आपल्याला इतकं परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे, ते काही खोटं बोलले का. आज आपण त्यांची भजनं म्हणत बसतो, ते काय खोटं सांगत होते का की असं आहे आपल्यामध्ये आत्मसाक्षात्कार हा घडला पाहिजे असं इथून तिथून सर्वांनी सांगितलं. चायनामध्ये लाओत्से, नंतर तिथे सॉक्रेटिस झाले, नंतर त्याच्यानंतर इकडे आपले अब्राहम वगैरे झाले, किंवा त्याच्यानंतर ख्रिस्त वगैरे
बुद्ध, महावीर असा कोणी नाही, झाडून सर्वांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्हाला पुनर्जन्म तुमचा झाला पाहिजे, तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे. जोपर्यंत आत्मसाक्षात्कार घडत नाही तोपर्यंत सगळं थोतांड आहे. पण आपण ते पडताळून पाहिलं नाही, तिकडे आपण लक्ष दिलं, बाई आपल्याला काय ते जमत नाही, आता 6व्या अध्यायात सोडूनच टाका, जे जमतं तेवढं करायचं. पण हे सगळं चांगलं जमण्यासारखं आहे, कारण ही जी शक्ती तुमच्यामध्ये कुंडलिनीची आहे, ही तुमच्यामध्ये आहे, ती स्थित आहे. म्हणजे अगदी साध्या शब्दात सांगायचं, जसं एखाद्या बीमध्ये त्याचं अंकुर असतं, स्थित असतं सुप्तावस्थेत, तशी ही कुंडलिनी तुमच्यामध्ये आहेच. तिच्यासाठी काही करायला नको, द्यायला नको, त्याच्यासाठी पैसे नको, उपास तपास नको, पारायण नको, काही नाही, बाह्यातलं काय करायचं, फक्त ही कुंडलिनी जागृत करायची. आता दुसरं साधं असं आहे की जर तुम्हाला एखाद्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला जागृत करायचं असलं किंवा एखाद्या बीतनं एखादं रोप काढायचं असलं तर काय करता तुम्ही, त्या बीला तुम्ही नुसतं असं जमिनीत घालता की आपोआप सहजच ते घडतं. सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेलं आहे, तुमच्याबरोबर जन्मलेली ही शक्ती आहे, ही तुमच्याबरोबर तुमच्यात असलेली ही शक्ती आहे. त्याच्यासाठीच म्हटलं तुझं आहे तुझं पाशी, ही संपदा तुमच्याजवळ आहे. ही सगळी गोष्ट तुमच्याजवळ असताना तुम्ही स्वतःचं हित का मागत नाही? जे तुम्हाला हितकारी असं तुमच्यात आहे त्यासाठी पैसे द्यायला नको, काही मेहनत नको, ती फक्त आधी जागृत करून घ्यायची. तर जशी तुम्ही एखाद्या शेतीमध्ये नुसती बीचं रोपण करता आणि त्या बियांमधनं रोप निघतात, त्यातनं तुम्हाला दिसतं की सुंदर सुंदर असे अंकुरं निघतात, त्या अंकुरांना तुम्ही वाढून मोठाले वृक्ष करता, तशी अगदी ही सहज सुलभ गती आहे, अगदी सहज सुलभ गती, सहज तुमच्याबरोबर जन्मलेली ही एक योगाची तुमच्यामध्ये शक्ती आहे. आणि ती शक्ती प्राप्त करून घेणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मग तो तुम्ही करू का नाही, तो तुम्ही का मिळवून घेऊ नये, असा एक साधा विचार आपल्या मनात ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आजकालच्या वर्तमान काळात घोर कलियुग आहे. तुम्ही इकडे बघितलं तर किंवा तिकडे बघितलं तर, कुठे बघितलं तरी तोच प्रकार आहे, घोर कलियुग आहे. आणि काही लोकांना समजत नाही आहे तरी काय प्रकार, एवढा कलियुग झालेला आहे की मनुष्य अगदी भ्रमात पडेल आहे. तसंही जेव्हा साधू संत आले त्यावेळेला सगळ्यांनी त्यांचा छळच केला, कुणी त्यांचं ऐकून नाही घेतलं, सगळे बघ्यासारखे त्यांना बघत राहिले. त्यांना लोकांनी एवढं छळलं पण कुणाच्या मनात सुद्धा विचार आला नाही की बा ह्यांना ह्या साधू संतांना लोक छळतायत तर आम्ही काहीतरी भलं करावं, ह्यांना कमीत कमी काही नाही तर थोडंसं तरी संरक्षण द्यावं. पण तसा विचार कुणाच्या डोक्यात आला नाही. साधू संतांना ज्यांनी छळायचं ते छळलं आणि त्यांनी जे काय करायचं ते करून गेल्यावर मात्र त्यांची देवळं बांधली, त्यांची मंदिरं बांधली आणि त्यांची भजनी लोक करतात, त्यांनी काय फायदा होणार नाही. तर का असं झालं, त्याला कारण असं की तुम्ही आत्मसाक्षात्कारी नव्हता. जर तुम्ही आत्मसाक्षात्कारी असता तर संतांना ओळखलं असतं तुम्ही, पण तुम्ही नव्हता म्हणून ते झालं, म्हणून ते अज्ञानात झालं, हे मूळ कारण आहे. आणि ते अज्ञान कसं दूर होणार, आपल्यामध्ये प्रकाश यायला पाहिजे. आणि प्रकाश कसा आहे, परमेश्वराचं जे प्रतिबिंब स्वरूप आपल्यामध्ये आत्मा आहे असं म्हणतात ते आहे किंवा नाही ह्याची प्रचिती यायला पाहिजे, ह्याची जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव झाल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी अशाच बोलण्यासारख्या आहेत. एक सायन्स बाहेरचं आहे, त्या सायन्समध्ये समजा तुम्ही एका झाडाची उपमा देऊ शकता की जसं झाड बाहेर वाढतं आहे तसं हे सायन्स वाढतं आहे. आणि एक सायन्स मुळातलं आहे, ते मुळातलं सायन्स आपल्या देशामध्ये, ते जे सायन्स एवढं वाढत गेलं त्याचा असा दुष्परिणाम झाला की ते मुळं हरवली त्यांची आणि त्यामुळे आता उद्ध्वस्त झालेले. श्रीकृष्णाने सांगितलं की हे जे झाड आहे चेतनेचं हे उलटं वाढतं, म्हणजे ह्याचं डोक्यामध्ये ह्याचे मुळं आहेत आणि खालच्या अधोगतीला ह्याची पानं वाढतात, म्हणून हे अधोगतीला चालेल. कारण पूर्ण वेळ त्यांचा असाच विचार असतो की कोणत्या जडवस्तूला आपण काबीज केलं तर बरं. पूर्वी ते देश जिंकत असत, मग हे मग ते असं करत करत आता नुसतं पैशाशिवाय त्यांना काही सुचत नाही. पण त्या पैशानेही सुख झालं नाही, त्यांनीही आनंद झाला नाही, त्यांनीही काही आम्हाला जे वाटत होतं की आमचं ध्येय मिळेल ते मिळालेलं नाही, तर हे काहीतरी व्यर्थ आहे
असं लक्षात येऊन आता जिथे जिथे फार श्रीमंत देश आहे तिथे तिथे लोक नुसता आत्महत्येचा विचार करत बसले आहेत. सगळं असून सुद्धा आम्हाला सुख मिळालं नाही, आनंद मिळाला नाही. तेव्हा आपण ज्या मार्गाला आता चुखाळला आहे की आपण आपली प्रगती करून घ्यायची, तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रगती करत असताना पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, नाही तर काही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही त्या प्रगतीचा. जे ह्या लोकांनी सहन केलं तेच तुम्हाला करावं लागेल. तुमची मुलं ते गांजा घेतील, हे घेतील, ते घेतील, वाममार्गाला जातील, दारू प्याल, अमकं होईल, तमकं होईल, सर्वनाश होईल. त्याच्यानंतर काही लोक मग सहयोगात येणार. मग कशाला इतकं लांबलचक जायचं? जवळचा रस्ता घ्यावा. आणि जवळचा रस्ता म्हणजे असा आहे की तुम्ही ह्या भारतभूमी, ह्या योगभूमीत जन्माला आला आणि इथेच हा लाभ होणार आहे. पण लोकांचं असं म्हणणं आहे की जर ही एवढी मोठी भूमी आहे, योगभूमी आहे, इथे एवढे संत साधू झाले, तर इथे इतकी दरिद्रता का? त्याला कारण असं आहे, श्रीकृष्णाने सांगितलं आहे की योगक्षेम वाम्य. आधी तुम्ही योग घ्या आणि मग तुमचं क्षेम होईल. क्षेमयोग नाही म्हटलं, पण आपण विठ्ठल विठ्ठल करत फिरतो, त्याला खिशात बाळगल्यासारखं, अरे माझं हे करून दे रे, ते माझं करून दे रे, असं आपण परमेश्वराला नेहमी साकडं घालत असतो. पण परमेश्वराला साकडं घालण्याची काही गरजच नाही. मुळे फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर सर्व समर्थ आहे, फक्त आपण त्याच्या साम्राज्यात गेलेलं नाही. तुम्ही जर इथे इंग्लंडचे रहिवासी असता, I don't know what's happening. If you reduce it a little, it would be better. Reduce. It's too much of a volume. जर तुम्ही लोक इंग्लंडचे रहिवासी असता तर तुमचा इंग्लंडच्या राणीवर अधिकार आहे. पण जर तुम्ही हिंदुस्थानचे रहिवासी आहात तर तुम्ही तिच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन बसाल, तिथले रहिवासी व्हाल आणि तिथे स्थिर स्थावर व्हाल, तेव्हाच परमेश्वर तुम्हाला मानणार आहे. त्याच्या आधी तुम्ही किती टाहो फोडा, काही करा, सर्व व्यर्थ आहे, हे तुम्ही पाहिलेलंच आहे. आणि म्हणूनच आजची तरुण पिढी असं म्हणते की हे परमेश्वर वगैरे सर्व थोतांड आहे. जर असता तर असं कसं झालं असतं? तेव्हा ही जी एक गोष्ट आपल्या हातून चुकलेली आहे किंवा आपल्याला दिसलेली नाही की आपल्या नजरेतच ती आली नाही, ती गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्हाला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही. ज्या मंडळींना आत्मसाक्षात्कार झाला, अशी जी संत साधू मंडळी होती, त्यांचं वागणं कसं होतं? त्यांना काही म्हणावं नव्हतं लागत, तुम्ही हे खाऊ नका, ते पिऊ नका, ह्याचं घेऊ नका, त्याचं घेऊ नका, ह्याचं लुबाडू नका. राजे होते तर राजासारखे राहिले, गरीब होते तर गरिबासारखे राहिले. दुसऱ्याच्या गोष्टीची त्यांनी कधी हाव नाही धरली. तर हे जे ह्या लोकांचं विशेष होतं, ह्यांचं जे असं चरित्र होतं, असे जे विशेष तऱ्हेचे लोक झाले, हे कशाने झाले? शुभासुद्धा आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यामुळे नेहमी त्यांचा एक मंत्र, ही श्रींची इच्छा. आता कोणी विचारलं नाही श्री म्हणजे काय? श्री म्हणजे आदिशक्ती. ही आदिशक्तींची इच्छा आहे म्हणून आम्ही करतो, आमचं काही मध्ये देणं घेणं लागत नाही, असे ते होते. म्हणूनच त्यांच्यात एवढं चारित्र्य होतं आणि त्यांनी एवढी कर्तबगारी करून दाखवली. पण ज्या माणसामध्ये आत्म्याचा साक्षात्कार होत नाही, तो एका तर्फेने वाढेल, त्याला कदाचित पैसे मिळतील, तो यशस्वी होईल, तो अमकं होईल, तमकं होईल, पण त्याला समाधान मिळणार नाही आणि त्याच्या नावाला सुद्धा थोड्या दिवसात लोक विसरून जाणार. म्हणजे आत्मसाक्षात्कारी झाली, जरी ते अगदी सर्वसाधारण लोक होते तरीसुद्धा त्यांच्या नावाने लोक दिवे लावतात आणि त्यांची पूजा करतात. म्हणजे हा आत्मा आहे तरी काय हे आपण जाणलं पाहिजे. हा आत्मा म्हणजे आपल्या हृदयामध्ये जे परमेश्वराचं प्रतिबिंब पडलेलं आहे ते संपूर्ण सच्चित आनंद अशा स्वरूपाचा आहे. सत म्हणजे जो आत्मा आपल्या एकदा चित्तात आला, आपल्या चित्तामध्ये आल्याबरोबर आपल्याला सत्य काय आणि असत्य काय हे कळतं. ते कसं कळणार? आत्मा चित्तात येणार कसा? कुंडलिनीच्या जागृतीने तो आपल्या चित्तात येतो. कुंडलिनी जागृत झाली आणि ती ब्रह्मरंध्राला छेदली की इथे सदाशिवाचं स्थान आहे, तेच आपल्या हृदयामध्ये प्रतिबिंबित असल्यामुळे आपल्या हातामध्ये चैतन्याच्या लहरी वाहू लागतात. ह्या चैतन्याच्या लहरीमुळे आपली ही बोटं आहे ती जागृत होतात. ही 5 बोटं इथे आणि 6 आणि 7 अशी 7 चक्र उजवीकडे आणि अशी 7 चक्र डावीकडे असतात. ती अशी मिळून मिळवली म्हणजे अशी दोन्हीकडनं येऊन अशी जी मधोमध जी पोकळी अशी होते, तिथे अशी 7 चक्र मधोमध होतात. ह्या 7 चक्रांवरती देवता बसलेल्या आहेत.
आणि ह्या देवता कोणत्या आहेत त्या जर आपण जागृत करून घेतल्या तर आपले जेवढे प्रश्न आहेत मग ते सामाजिक असोत, मानसिक असोत, शारीरिक असोत, तुमच्या सांपत्तिक असोत, कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न हे 7 चक्रांवरती सगळे ठीक होतात. कारण आपले संबंध जो शरीर आहे किंवा बुद्धी आहे, मन आहे, अहंकार आहे किंवा आपलं जेवढं काही मानवी व्यक्तित्व आहे ते संबंध व्यक्तित्व ह्या 7 चक्रातनं चालू असतं. तेव्हा ही 7 चक्र आपल्यात जर जागृत झाली या कुंडलिनीच्या जागरणाने तर सर्व तऱ्हेने आपल्याला फायदा. आता सहयोगामध्ये अनेक रोग ठीक झाले, कॅन्सरचा रोग, अमका रोग, तमका रोग सगळं ठीक झालेलं आहे. आणि मी त्यांना भेटते नाही, नुसतं फोटोवरती लोक ठीक झाले. कसं होतं की तुमच्यामध्ये समजा आता पोटात रोग असला म्हणजे पोटामध्ये लक्ष्मीनारायणाचं स्थान आहे. आता हे डॉक्टर मानायला तयार नाहीत कारण हे इंग्लिश भाषा शिकलेले आहेत, पण जे इंग्लिश डॉक्टर आता इथे आले ते मानतात. पण आपले डॉक्टर अजून तिथून आल्यावर ते मग मानतील कदाचित. तर तुम्ही नुसतं लक्ष्मीनारायणाला जर जागृत केलं तर तुमचा पोटाचा त्रास जाणार. पण ते जागृत करण्यासाठी कुंडलिनीवर यायला पाहिजे, कारण तिच्या शक्तीमुळेच ते जागृत होतं. तर ती वर कशी करायची, तिने येऊन हे जागृत करण्यापूर्वी तिला कसं आळवायचं वगैरे हे तुम्हाला सहयोगात थोडंसं शिकावं लागतं. पण सुरुवातीला तुमची जागृती आम्ही करून देतो. म्हणजे अगदी जी ब्रह्मनाडी जी आतमध्ये अगदी सूक्ष्म नाडी आहे त्यांनी कुंडलिनी येऊन आधी भेदन करून टाकते. मग त्याच्यानंतर मग तिचं जे काय प्रसार आहे किंवा तिचा जो विस्तार करायचा आहे त्यासाठी काय करायचं तेवढं शिकलं की झालं, तुम्ही स्वतःचे गुरु होऊन बसता. आता हे जे ह्यानी म्हटलं अवघाची संसार सुखाचा करीन, तेच आम्ही म्हणतोय, पण आम्ही सिद्ध करून देऊ आणि करतोय. ते फार मोठं कार्य आहे, विश्वाचं कार्य आहे. आणि ह्या विश्वाच्या कार्यामध्ये अनेक तरतरीच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे आता आपण ऐकलंच असेल की आम्ही पुष्कळशी लग्न करवली तिकडे, आणि त्या लग्नांमध्ये काहीही हुंडा नाही, जातीभेद नाही, काय नाही, अगदी व्यवस्थित लग्न होऊन. आणि ह्या मुलांचं इतकं आयुष्य ठीक झालेलं आहे, ह्यांच्यामध्ये काही भांडण नाही, तंटा नाही. आणि ह्यांच्या पोटी सर्व मोठमोठाले ऋषीमुनी जन्माला येत आहेत, फार मोठमोठाले साक्षात्कारी पुरुष जन्माला येत आहेत. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे एक नवीनच जात काहीतरी तयार होते अशा मानवांची, ज्यांच्यावर परमेश्वराचा अत्यंत आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादात ते पल्लवित होतात आणि फुलतात प्रत्येक प्रांगणामध्ये. त्याला हे काही जरुरी नाही की तुमची सामाजिक स्थिती सुधारेल किंवा हेच. प्रत्येक प्रांगणामध्ये तो मनुष्य अत्यंत प्रगतिशील होतो आणि त्या प्रगतीमध्ये तो आनंद पावतो. सर्वीकडे त्याची उन्नती होते, एकीकडे होत नाही. एकीकडे झाली म्हणजे ती परत येते त्याच्याकडे आणि त्याचं नुकसान करते. समजा आता सायन्स तुम्ही वाढवलं तर सायन्सचे तुम्ही मग ॲटम बॉम्ब बनवले, ॲटम बॉम्ब आले तुम्हाला मारायला. तुमच्याजवळ खूप पैसे आले करत करत गेले की दारू अमकं तमकं तुमचे मूल्य खराब होणार, परत ते तुमच्याकडे. सत्ता आली, समजा झाले मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर, अमके तमके, मग ते परत तुमच्याकडे. पण ही सर्वांगीण प्रगती जी आहे, ज्याला समग्र प्रगती म्हणतात, ती फक्त आत्म्याच्या द्वाराने होते. आणि म्हणून हा सत्य स्वरूप आहे. कारण ह्यानी सत्य जाणलं जातं. खरं काय, आता आपण म्हणतो महालक्ष्मी आहे, आता महालक्ष्मीचं देऊळ हे खरं की खोटं, ही महालक्ष्मी स्वयंभू आहे की नाही हे कसं ओळखायचं. आता म्हणतात महालक्ष्मी, पण खरं कशावर ते तुम्हाला नाही ओळखता येणार. पण हे फॉरेनचे लोक आले हे ओळखू शकतात म्हणून ते देवळात गेले. प्रत्येक देवळात जात नाही, कारण तिथून चैतन्याच्या लहरी येतात. असे जे स्वयंभू खरं स्थान आहे तिथून चैतन्याच्या लहरी येतात, ती त्यांना जाणीव होते म्हणून ते तिथे गेले. म्हणून सत्य काय, हा मनुष्य खरा की खोटा कसं ओळखायचं, त्याला सुद्धा चैतन्याच्या लहरीने तुम्ही ओळखता. आणि थंड थंड अशा हातामध्ये गारगार अशा लहरी येतात आणि चारीकडे तुम्ही त्यांना जाणू शकता. ह्या ज्या आहेत ह्या सर्व परमेश्वराच्या प्रेमाच्या शक्तीच्या जाणीवीची ओळख आहे. परमेश्वर हा प्रेमस्वरूप आणि त्यांनी सगळीकडे ही ब्रह्मशक्ती जी आहे ही त्याचं प्रेम आहे, ही सगळीकडे ती वावरत असते. आणि ती सर्वप्रथम कुंडलिनी जागृतीनंतर तुम्हाला त्याची जाणीव होते, नाहीतर होत नाही. त्याच्यानंतर जी दुसरी स्थिती सांगितली आहे की चित्त आहे, सच्चित आनंद. चित्त आहे म्हणजे तुमचं चित्त, जे चित्त आहे, आता समजा तुमचं चित्त ह्या गोष्टीवर गेलं की लगेच त्याच्यातनं विचार तुमच्याकडे येऊ लागतात, पण तुम्ही याच्यावर काही परिणाम करू शकत नाही. किंवा एखाद्या माणसाकडे तुमचं चित्त गेलं त्याच्यावर तुम्ही परिणाम करू शकत नाही. तर जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा त्याला चित्ताला धार येते, चित्त प्रकाशित होतं. समजा बसल्या बसल्या आम्ही जर कोणाचा विचार केला, त्यांनी
किंवा त्यांनी आमचा विचार केला तर आमच्या डोक्यात येईल की त्यांनी विचार केला आणि विचार आमच्या डोक्यात आल्याबरोबर त्याला त्याचं फळ मिळणार. आपलं नुसतं चित्त जरी तिकडे गेलं तरी तो मनुष्य त्याला फायदा होतो. आणि इतकं हे अद्भुत आहे, इतकं अद्भुत आहे की माणसाला विश्वास वाटत नाही की हे अद्भुत इतकं माताजी सांगतात हे कसं होऊ शकेल, असं कसं शक्य आहे, अद्भुत असं कसं मिळेल. पण आहे. आता जर कुणाला सांगितलं की आपण चंद्रावर गेलो तर लोक विश्वास ठेवणार नाही, कारण त्यांना असं वाटतं चंद्रावर कसे गेले, जे जुने लोक आहेत ते विश्वास ठेवत नाहीत. पण ही गोष्ट खरी आहे. जसं तुम्ही सायन्समध्ये मिळवलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला सहयोगात मिळणार आहे. पण सहयोगाचं सायन्स जे परमेश्वराचं सायन्स आहे त्याचं तंत्र शिकून घेतलं पाहिजे आणि ते शिकायला काही वेळ लागत नाही. लहान लहान मुलांना सुद्धा कळतं. हे बुद्धीच्या पलीकडचं आहे. परमेश्वराचं सायन्स हे बुद्धीच्या पलीकडचं आहे, कारण बुद्धी ही सीमित आहे आणि असीमचं हे ज्ञान आहे. म्हणून त्या असीम दशेला उतरण्यासाठी माणसाला कुंडलिनीची गरज आहे. जेव्हा कुंडलिनीची जागृती होती तेव्हाच मनुष्य त्या दशेला पोचू शकतो. त्याबद्दल कोणतीही शंका कुशंका ठेवू नये. आणि तिसरी स्थिती आत्म्याची आनंद आहे. मनुष्य आनंदात उतरतो आणि आनंदाला सुख आणि दुःख नसतं. सुख आणि दुःख नसतं, फक्त आनंदाला आनंद, केवळ आनंद असतो. आनंदाला प्रत्येक वेळेला मनुष्य कोणत्याही गोष्टीकडे बघतो तर एक साक्षी स्वरूप होऊन बघतो. त्याच्यात त्याला कोणचीही खंत वाटत नाही, कारण तो निरपेक्ष असतो. कोणती गोष्ट एक नाटक चाललं आहे, हे नाटक आहे सगळं. नाटकाकडे बघताना आपल्याला काही खंत वाटत नाही, तसंच माणसाला काही वाटत नाही आणि तो आनंदात असतो. आणि हा आनंद त्यावेळेलाच मिळतो जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता. तर कुंडलिनीची जरी जागृती झाली आणि तुम्ही जरी पार झाले तरीसुद्धा पुढे त्याची प्रगती ही केलीच पाहिजे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. असं म्हणतात की जर एखादं बी उगवलं गेलं आणि ते असंच फेकून टाकलं तर वाया जातं. तशी जी मंडळी कुंडलिनीची जागृती घेऊन त्याच्याकडे लक्ष देत नाही त्याशी वाया जातात. तेव्हा आपल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, सांगलीचं सगळ्यात सेंटर सगळ्यात कमजोर आहे, कारण इथे लोकांना वेळच नाही आहे. इथल्या लोकांना म्हणतात वेळच नाही, सगळ्यात बिझी लोक इथेच दिसतात मला. आणि त्यामुळे सांगलीला इतक्यादा येऊनसुद्धा काही विशेष झालं नाही. कोल्हापुरातसुद्धा तसाच प्रकार दिसतो आहे. म्हणून आम्ही विचार करतो आहे की सांगलीत कमीत कमी हे जर सेंटर सुरू झालं आणि इथल्या लोकांनी पुढाकार घेतला तर हे सेंटर फार चांगल्या रीतीने चालू शकतं आणि लोकांचं भलं होऊ शकतं. कारण सगळं जग पुढे गेलं आणि जर तुमची सांगलीच मागे राहून गेली तर ते बरोबर होणार नाही. आणि ह्याने किती किती फायदे होतात आणि हे किती आवश्यक आहे, कारण मनुष्याच्या जीवनाला अर्थच नाही आहे. जोपर्यंत तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही आहे, तो समर्थच होऊ शकत नाही, त्याला दृष्टीच येत नाही. म्हणून हे झालंच पाहिजे आणि आपल्या उत्क्रांतीचं हे चरम लक्ष आहे ते आपण गाठलं पाहिजे. आणि ते गाठण्यासाठी काहीही करायचं नाही, विशेष काही करायचं नाही, पैसे द्यायचे नाही, काही तुमच्याकडनं घ्यायचं नाही, आम्हाला उलट द्यायचंच आहे. तेव्हा ते घ्यावं आणि समजून घ्यावं की ज्या गोष्टीला पैसा लागतो असं लागतं ते जागतिक आहे. परमेश्वराच्या कार्याला कधीही पैसे लागत नाही आणि त्याला काहीही मेहनत करावी लागत नाही. फक्त एकदा हे मिळाल्यावर ही तुमच्या जेव्हा जी शक्ती आल्यावर त्या शक्तीला कसं वापरायचं तेवढं तुम्ही शिकून घ्यायचं शहाणपणात. आता हे बाहेरून इतकी मंडळी आली आहेत तेव्हा आपण समजलं पाहिजे की हजारो मैलावरनं ही मंडळी आलेली आहेत, पण इथल्या तुमच्या सांगलीकरांना वेळ नाही इथे आला म्हणजे हे काय चांगलं लक्षण नाही. म्हणजे सुज्ञता कमी आहे, सुज्ञता कमी आहे. उद्या जर एखादी सिनेमा नटी आली तर सगळे इथे, म्हणजे हळूहळू अधोगतीला आपण चाललेलो. आपलं लक्ष कुठे आहे? अधोगतीला, म्हणजे खालच्या थरावर आपण चालू आहेत, वरच्या थरावर राहते. आणि मग असं कसं केलं परमेश्वराने, हे कसं केलं? तुम्ही परमेश्वराला धरूनच नाही. जर तुम्ही परमेश्वराला धरून असता तर हे काहीही झालं नसतं. तो सर्वांचा करता करविताच नाही आहे, पण अत्यंत प्रेमळ बाप आहे आणि तुमची सारखी वाट बघतोय की तुम्ही कधी त्याच्या साम्राज्यात या.
आता आपण सामूहिक जागृतीचा कार्यक्रम करूया. कोणाला एखादा प्रश्न असला तर विचारा, पण जास्त वेळ घेऊ नये. कारण मी गेल्यानंतर मग इकडे तिकडे कुजबूज करणे वगैरे वगैरे आपलं जी विशेष महाराष्ट्रीयन पद्धत आहे ती करून आपण काय आपली प्रगती करून घेतलेली नाही. जे काय विचारायचं असेल ते आता तोंडासमोर माझ्याजवळ विचारून घ्या, मी ते उत्तर द्यायला तयार आहे. पण त्याच्यानंतर गेल्यावरती काहीतरी खुसपटं काढत बसायची जी आपली वाईट सवय आहे त्यांनी आपल्याला काही मदत झालेली नाही आजपर्यंत. हा स्वभाव काही चांगला नाही. तेव्हा जे काय असेल ते माझ्या तोंडावर विचारून घ्यायचं. पाणी असले तर विचारा प्रश्न. का इकडे आहे मंडळींना प्रश्न? का हो? वा चांगला आहे. पण आता असे समोर येऊन बसा, तिथे जागा आहे मध्ये. इकडे येऊन बसा, जरा एकीकडे झालेत सर, इकडे येऊन बसा. असे इकडे असे समोर बसा. तिथे काय अंथरलेलं नाही का मध्ये? थोडंसं असं म्हणजे अगदीच कोपऱ्यात गेलेत असे थोडंसं समोर या. हां शहरापेक्षा खेडेगावातून सहयोग जास्त वठवलेला आहे. त्याला कारण असं आहे की तिथले लोक सर्वसाधारण जमिनीशी संबंधित असतात आणि त्यांच्यामध्ये एक तरचं ज्याला कॉमन सेन्स इंग्लिशमध्ये म्हणतात ते फार आहे. नसते, भरकटलेले नसतात ते. इकडे आणखीन काय थोडंसं असं बसा, या बाजूला बसा ना. हां थोडंसं अंथरून घ्या. हो आहे, आणखी जागा आहे, बसा समोर. पण एकदम इकडे होतं आहे सगळं. इकडे या, इकडे आहे जागामध्ये. आता सगळ्यांनी हात माझ्याकडे असे करायचे, कारण मी आपल्याला सांगितले इथे 5 चक्र आहेत आपल्या बोटांची इथे, आणि 6 आणि 7 असे हात असे ठेवायचे. साधी गोष्ट. आणि डोक्याच्या टोप्या वगैरे काढून ठेवावे, कारण ब्रह्मरंध्र छेदायचं आहे आणि आईकडे काही टोपीची गरज नाही. तेव्हा हां हात असे ठेवा दोन्ही. आणि आता हे करताना दुसऱ्यांच्याकडे बघायचं नाही, स्वतःकडे बघायचं. स्वतःकडे बघायचं. आता डावा हात माझ्याकडे आहे. आता आधी आपण संतुलन साधावं लागतं. संतुलन आलं पाहिजे माणसाला. तर डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर असा ठेवायचा. श्री गणेशाचं ध्यान करू, त्या पृथ्वीला नमस्कार करू मनातून, असा हात ठेवायचा. उजवा हात, डावा हात माझ्याकडे. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आपण जे जडतत्व होतं ते पृथ्वी तत्वात घातलं. आणि आता हे जे आपण विचारांनी वगैरे जे आपल्यामध्ये काहूर माजलेलं आहे, ज्याला आपण अहंकारादी वगैरे त्रास असतात ते काढण्यासाठी म्हणून आकाश तत्वाकडे हा हात केलेला आहे. आणि असा उजवा हात माझ्याकडे. डावा हात माझ्याकडे नाही, उजवा हात. उजवा हात हा उजवा हात माझ्याकडे, डावा हात असावर. आता परत डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात डोक्यावर इथे टाळूच्या वर असा धरून बघा, काही गार येते का डोक्यातनं, वरती धरायचं. वरती इथे डोक्यावर टाळूवर जरा वर धरा. वाटतंय गार? काही काही लोकांना वाटेल, काही काही नाही. बरं आता हा उजवा हात माझ्याकडे करा. परत डावा हात.
आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे आणि असं डोकं वर करून एक प्रश्न करायचा की ही ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची ब्रह्मशक्ती आहे का, ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का. आता हात खाली करा. आता हात खाली करून बघा हातात काही गार येत आहे का. येत आहे हातात. आता डोक्यात बघा येत आहे का. आज यायला पाहिजे. चा दिवस चांगला आहे. डावा. लक्ष इथे टाळूकडे असलं पाहिजे. वाटतंय. आता हात करून बघा. गरम गरम येत आहे पुष्कळ लोकांचे. आता डोळे मिटायचे आणि मिटण्याच्या आधी जी चक्र आपली डावीकडे आहेत ती कशी जागृत करून घ्यायची तुम्ही ते मी सांगते. आणि हे तुम्ही आपल्या कुंडलिनीला सुद्धा जागृत करून घेऊ शकता. हृदयामध्ये मी सांगितलं आत्मा आहे. त्याच्या खाली पोटावर डावीकडे वरच्या बाजूला गुरुतत्व आहे आणि खाली शुद्ध विद्या आहे. त्याच्यानंतर परत वर आल्यावर ह्या ठिकाणी जे आपण आपल्याला दोषी वगैरे समजतो त्यांनी हे विशुद्धीचं चक्र इकडे धरलं जातं. मी पतित आहे, मी फार वाईट आहे असं न्यूनत्व धरलं की ती इकडे असत. खांद्याला समोरून असा हात घ्यायचा खांद्याला, नंतर इथे हात, नंतर मागे, नंतर तळ हात असा पूर्णपणे उघडून घ्यायचा आणि आपल्या ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला, म्हणजे टाळूवर ठेवायचा. आणखीन असा दाबून 7दा असा फिरवायचा फक्त. पण त्यावेळेला डोळे उघडायचे नाही कधी. आता मी सगळ्यांना समजून सांगितलं कशी डावीकडे आपल्याला जायचं आहे ते. डावा हात माझ्याकडे. डावा हात म्हणजे इच्छाशक्ती आहे. सारखा असा ठेवायचा माझ्याकडे डावा हात. सर्व वेळ डावा हात माझ्याकडे ठेवा. आता डोळे मिटायचे. उघडू नका डोळे. डोळे मिटायचे म्हणजे चित्त आतमध्ये जातं. चित्त आतमध्ये जाण्यासाठी डोळे उघडायचे नसतात. टोप्या काढून ठेवा कृपा करून. आता डोळे मिटूनच ठेवा. उजवा हात हृदयावर ठेवायचा. हृदयावर डावीकडे हृदयावर ठेवायचा उजवा हात डोळे मिटून डावीकडे हृदयावर ठेवायचा, हृदयावर. आता ह्या ठिकाणी एक प्रश्न मला विचारायचा मनामध्ये. श्री माताजी मी आत्मा आहे का असा प्रश्न मला विचारायचा, मनामध्ये विचारायचा. तीनदा विचारायचा हा प्रश्न. ह्या प्रश्नाला लागूनच दुसरा प्रश्न असा विचारावा लागेल, कारण आत्मा हा गुरु असतो तुमचा. म्हणून उजवा हात परत पोटावर डावीकडे दाबून धरायचा. डावीकडे वरच्या बाजूला दाबून धरायचा. हे गुरुतत्व आहे. तर माताजी मी माझा गुरु आहे का असा प्रश्न 3दा विचारा. श्री माताजी मी माझा गुरु आहे का असा प्रश्न 3दा विचारायचा. आता ही तुमची कुंडलिनी तुम्ही कशी जागृत करायची ते मी सांगते. असा प्रश्न विचारायचा. हा मंत्र आहे म्हणा गुरुतत्वाचा. मी माझा स्वतःचा गुरु आहे का असा प्रश्न करायचा. तीनदा. आता हा उजवा हात पोटावर, ओटीपोटावर खालच्या बाजूला दाबून धरायचा. डावीकडे उजवा हात दाबून धरायचा पोटावर डावीकडे. हे शुद्ध विद्येचं स्थान आहे. शुद्ध विद्या म्हणजे जी परमेश्वराची विद्या आहे. त्याचं कार्य कसं घडतं, ते कसं घडवून आणतात, त्याची काय व्यवस्था आहे किंवा त्याचे नियम काय आहेत किंवा त्याचा काय कायदा आहे, ते सगळं ह्या चक्रातून, स्वाधिष्ठान चक्रातून कार्यान्वित होतं. म्हणून ह्याला शुद्ध विद्येचं स्थान असं म्हणतात. आता ह्या ठिकाणी मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही आपल्या मनाने प्रेमाने म्हणायला पाहिजे नम्रत्वे, माताजी आम्हाला शुद्ध विद्या द्यावी, कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्यावी असं 6दा म्हणा. असं म्हटल्याशिवाय कुंडलिनी उठणार नाही.
काही काही लोकांची उठली आहे, पण काही काही लोकांची नाही. तेव्हा त्यांनी म्हणायचं नम्रपणाने, माताजी आम्हाला शुद्ध विद्या कृपा करून द्यावी. सहादा म्हटलं पाहिजे, कारण याला 6 पाकळ्या आहेत. ह्या कमळाला 6 पाकळ्या आहेत आणि इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हणजे सबप्लेक्सेसेस 6 आहेत त्याला. आता हा उजवा हात वरच्या बाजूला परत पोटाच्या गुरुतत्वावर ठेवायचा, डावीकडे उजवा हात परत गुरुतत्वावर ठेवायचा. आता कुंडलिनी जर चढू लागली तर तिची मदत करायला पाहिजे आत्मविश्वासाने. तेव्हा डावीकडे उजवा हात आपला वरच्या बाजूला दाबून धरायचा आणि इथे गुरुतत्व असल्यामुळे असं म्हणायचं की श्री माताजी मी माझा गुरु आहे, मी माझा स्वतःचा गुरु आहे असं म्हणायचं. 10 म्हणायचं, कारण 10 गुरुतत्व आहेत. दादा म्हणायचं माताजी मी माझा स्वतःचा गुरु आहे. आता हा उजवा हात डोळे न उघडताना परत आपल्या हृदयावर ठेवायचा. इथे पूर्ण विश्वासाने आत्मविश्वासाने परत म्हणायचं माताजी मी आत्मा आहे. हे 12दा म्हणा. श्री माताजी मी आत्मा आहे असं 12दा ठासून म्हणायचं. तुम्ही आहात हे सत्य आहे, फक्त तुम्ही म्हटलं पाहिजे. त्यात भिण्याचं काही कारण नाही, स्वतःला दोष घेऊन घेण्याचं कारण नाही. परमेश्वर हा प्रेमाचा दयेचा सागर आहे, पण सगळ्यात जास्त क्षमेचा सागर आहे. क्षमा ही त्याची फार मोठी शक्ती आहे. तेव्हा तुम्ही असं केलेलं नाही की जो तुमची क्षमा करू शकत नाही. तेव्हा पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायचं की माताजी मी आत्मा आहे. ह्या मंत्रामध्ये फार मोठी शक्ती आहे. हे 12दा म्हणायचं. आता उजवा हात मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये जो कोण होतो त्या ठिकाणी मागे सरकवून ठेवायचा जोराने, असं दाबून धरून. पुढून घ्या, पुढून मागावर नाही जायचं, पुढून हात यायला पाहिजे. हां, पुढून हात घ्या, दाबून धरायचं, पुढून द्यायचा, पुढून मागावर नाही, पुढून घ्या, पुढून असा आडवा घ्या डावीकडे. पुढून असा डावीकडे घ्या, ओढून धरायचं. ह्या ठिकाणी विशुद्धी चक्र श्रीकृष्णाचं आहे. श्रीकृष्णाला सगळी लीला आहे. तेव्हा मी हा दोष केला, मी तो दोष केला असं म्हणणं पण त्याला हसायला येतं. तसं काही तुमचा दोष होऊ शकत नाही जो परमेश्वर क्षमा करू शकत नाही. तेव्हा ह्या ठिकाणी 16दा असं म्हणायचं की मी काहीच दोष केलेला नाही, माझा काहीच दोष नाही, मी काहीच चूक केलेली नाही, कारण तो पूर्ण आहे. श्रीकृष्ण हा पूर्ण आहे. आणखीन 16 कळा आहेत त्याच्या, म्हणून 16दा म्हणायचं. हां, आता हा हात उचलून कपाळावर असा आडवा ठेवायचा. कपाळावर आडवा ठेवायचा, जसं आपलं डोकं दुखताना आपण कपाळावर आडवा धरतो तसा कपाळावर, आणि दोन्हीकडनं असं दाबून घ्यायचं, दाबत जायचं. आणि इथे मनापासून असं म्हणायचं की माताजी मी सर्वांची क्षमा केली. मनापासून म्हणायचं. कितीदा तो प्रश्न नाही, मनापासून म्हटलं पाहिजे. कारण क्षमा करणं आपल्याला वाटतं फार कठीण आहे, तसं काही नाही.
कारण क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही काहीच करत नाही, नुसतं एक भ्रम येतो. पण नाही केली मात्र म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या हातात खेळता. म्हणून माताजी मी सर्वांना क्षमा केली असं एक जात म्हणून टाकायचं, मनापासून हृदयापासून म्हणायचं. आता हा उजवा हात कपाळाच्या मागे घ्यायचा, डोक्याच्या मागे, म्हणजे बरोबर कपाळाच्या बरोबर मागे असं डोक्याला धरायचं, जोरात धरायचं, जोरात. आणि असं थोडे मान वर करून तुमच्या समाधानासाठी असं म्हणायचं की परमेश्वरा जर माझ्यातून काही चुकलं असेल तर क्षमा कर, मनापासून म्हणायचं फक्त. आता हा उजवा हात चांगला पसरून घ्यायचा व्यवस्थित, त्याचा तळ हात, आणि तो आपल्या टाळूवर ठेवायचा. टाळूवर ठेवून दाबून धरायचा. आणखी जोरात साधा फिरवताना असं म्हणायचं की माताजी मला आत्मसाक्षात्कार द्यावा, कृपा करून द्यावा. कारण असं आहे, मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. इथे सुद्धा तुमची स्वतंत्रता ही पहिल्यांदा मान्य केली पाहिजे, मगच तुम्हाला स्वतंत्र मिळेल. तेव्हा दाबून जोराने साधा फिरवायचं, दाबून जोराने फिरवायचं, माताजी मला आत्मसाक्षात्कार कृपा करून द्यावा. थोडी मान खाली घेतली तरी चालेल. आता हात खाली करा, हळूहळू डोळे उघडून घ्यायचे. आता माझ्याकडे न विचार करताना बघता येतं तुम्हाला. उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात आता डोक्यावर करून बघा, गार येतंय का? येतंय? गार येतंय डोक्यात? असं वर करून बघा, तोंडाने हो म्हणायचं. येत आहे का गार? बर. आता इकडे बघा, डावा हात माझ्याकडे असा. आता शेवटी कुंडलिनी वर चढवायची, ती अशी की हा हात असा ठेवायचा आणि हा हात असा फिरवत फिरवत अशी वर न्यायची. हां, सुरू करूया. अशी अशी वर घेऊन चला, वर अशी, असं उलटं नाही फिरवायचं, सरळ. आणि असं वर डोक्यावर नेऊन अशी त्याला वेष्टण घालून अशी बांधून टाकायची डोक्यावर. परत ही तुमची कुंडलिनी. परत हे बघा, 3दा करायचं असतं असं. आता डोक्यावर न्यायची, परत वेष्टण द्यायची भरपूर आणि बांधून टाकायची, म्हणजे पडणार नाही. परत आता बघा, हाताला गार वाटतंय का? हाताला वाटतंय गार? गार गार आल्यासारखं वाटतंय. आता ही जागृती झाली, तुम्हाला जागृती करून दिलेली आहे मी. पण परत कुंडलिनी ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास असेल तिथे वळणार, तिथे मदत करणार आणि तिची प्रगती हळू होणार आहे. म्हणून तिची प्रगती कशी सातत्याने ठीक ठेवायची, त्यासाठी इथे आमचं फार सुंदर एक केंद्र आहे. त्या केंद्रात यायचं आणि तिथे मंडळी आहे ती तुम्हाला बघतील. त्या केंद्राचा पत्ता आता तुम्हाला देतील, तो पत्ता घ्या. तिथे तुम्हाला फोटो मिळतील, पुस्तकं मिळतील. त्याच्यात प्रगती केली पाहिजे आणि प्रगती करून शिकून घेतलं पाहिजे. आणि शिकून घेतल्यावरती तुम्ही स्वतः तुमचे गुरु होणार आणि त्याचे किती लाभ होतात ते तुम्ही पुढे बघितलं पाहिजे. आता मुख्य सांगायचं म्हणजे असं की बाहेर जाण्याच्या आधी तुम्ही आपल्याला बंधनं घेतली पाहिजेत. म्हणजे कवच असतं, आईचं कवच असतं. ते कवच कसं घ्यायचं, तर आपल्या इथे 7 प्रकाशाची झोत आहे आणि त्याला कवच दिलं पाहिजे. तर ते कसं द्यायचं, तर डावीकडनं असा हात घ्या, डावीकडनं, आणि असं डोक्यावरनं असा घेऊन असं खाली घालायचं, असं साधा करायचं. परत चला, 1, परत 2,
व्यवस्थित घ्या. परत 3, मी हळूहळू घेते. हां 3, परत 4, म्हणजे काही तुमच्यावरती परिणाम येणार नाही बाहेरचा. 5, परत 6, परत 7. घराच्या बाहेर निघताना एकदा घेतलं की काहीही होणार नाही, तुम्हाला काही त्रास होणार नाही. एखादा मनुष्य तुम्हाला त्रास बी देत असला, त्याचं नुसतं नाव हातावर लिहायचं आणि अशी त्याला बंधनं देऊन असं टाकून द्यायचं तीनदा माताजी म्हणून, की बघा अनेक ह्याचे प्रकार आहेत ते बघायचे. तुम्ही ही प्रेमाची शक्ती ती आपण अजून वापरली नाही, द्वेषाचीच वापरलेली आहे. ही प्रेमाची शक्ती कशी वापरायची ती नुसती बोटावर नसते. आणि ते एकदा तुम्हाला समजलं कसं नाचून घ्यायचं की अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही किती शक्तिशाली होता आणि किती तुमच्यामध्ये शक्ती आहे, किती अद्भुत आहात तुम्ही, हे तुमच्या लक्षात आहे. तरी आता मला गाडी पकडायची, मला पुण्याला जायचं आहे. तुमच्या सगळ्यांचे मी हार्दिक आभारी आहे, तुम्ही सगळे आला. पण आता पुढच्या वेळेला इथे आल्यावर सहयोगात मंडळी 2-4 दिवस आली मग आले नाही असं म्हटलं नाही पाहिजे. सांगलीच्या लोकांमध्ये चिकाटी नाही असं सगळं सांगतात, तसं दाखवलं पाहिजे की आमच्यात ही चिकाटी आम्ही काहीतरी करून दाखवू शकतो. तेव्हा कृपा करून सहयोगामध्ये जमलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. त्यासाठी ते आम्ही टेप्स पाठवणार आहोत, सगळं काय पाठवणार आहोत, सर्व व्यवस्था करणार आहोत. आणखी पुढच्या वेळेला जास्त लोकांनी सहयोगामध्ये निष्णात झालं पाहिजे, एवढीच माझी एक हात जोडून विनंती आहे. आता ज्या ज्या लोकांच्या डोक्यातून थंड आलं आणि हातातून थंड आलं आहे त्यांनी दोन्ही हात वर करायचे. वा, सर्वच लोकांचं आलेलं दिसतंय. एकच दोघं राहिले आहेत, काय हरकत नाही. तर त्यांनीसुद्धा आपल्या स्वतःला जे राहिलेले आहेत त्यांनीसुद्धा जर केंद्रावर गेलं तर ते ठीक होतील. ज्यांना नाही झालेलं ते केंद्रावर जातील तर ठीक होतील. ज्यांना आलेलं नाही त्यांच्याबरोबर काही डिस्कशन वगैरे करायचं नाही, कारण त्यांना आलेलं नाही तर तेव्हा ते म्हणणारच की नाही आलं म्हणून. पण तुम्हाला आलं आहे आणि तुम्ही ते ज्यांना नाही आलं त्यांना घेऊन केंद्रावर या आणि घेऊन घ्या. कारण काहीतरी त्रास असेल, काहीतरी शारीरिक त्रास असेल किंवा काहीतरी त्रास असेल, ते आपलं भलं करून घेतलं पाहिजे. स्वतःचं हित आपल्याला केलं पाहिजे ना, आपलं चांगलं करून घ्यायचं ना. नाही आलं म्हणजे काही चांगलं नाही, ते करून घ्यावं, त्याला काय हरकत आहे. परमेश्वराच्या साम्राज्यात उतरायचं आहे. तर ज्यांना आलं नाही त्यांच्याकडनं काही शिक्षण घ्यायचं नाही आहे तुम्हाला. सांगली सिटीमध्ये सेंटरसाठी जागा मिळालेली आहे. दडगे स्कूल म्हणून सेंटरला सिटी प्लेस. आता सिटी प्लेसमध्ये आपल्याला जागा मिळाली असं सांगता ते तुम्हाला आता सांगतील की कुठे आहे बघा. हे बघा, नशीब उघडायला लागलं आता. शहरातच तुम्हाला जागा मिळालेली. सांगा, तुम्ही सांगा. कुणाला सांगा. सांगली सिटीमध्ये आपल्या ध्यानासाठी सेंटर जागा दिलेली आहे. त्याचा मी पत्ता देतो आपल्याला. श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स स्कूल, काँग्रेस भवनजवळ, जुने रेस्ट हाऊस. तर तिथे दर सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता हा ध्यानाचा कार्यक्रम होईल. तिथे आपली जुनी सहयोगी मंडळी येतील. इथे जुनी सहयोगी मंडळी आहेत, दुधाने आहेत, चिपरे सर आहेत, परत आपले माळी मिस्टर माळी आहेत, मिस्टर यादव आहेत, आपले वारणाली कॅम्पमधले तावडे आहेत. हे नवीन सेंटर ह्या येत्या सोमवारपासून सुरू होईल. तिथं नवीन सर्व मंडळींना आणि आज ज्यांनी आत्मसाक्षात्कार श्री मातांच्याकडून घेतलेला आहे त्यांनी अवश्य यावं. आणि पुढची स्टेज आपण गाठायची आहे. आपले जे काही अडचणी असतील, काही त्रास असतील किंवा ध्यानाच्या पद्धती कशा आहेत ते सर्व तिथं तुम्हाला सेंटरवरती मिळेल. तिथं पुस्तकं मिळतील, श्री मातांचे फोटोग्राफ्स मिळतील. विश्रामबागेचं सांगा. विश्रामबाग. आणि दुसरं आपलं सेंटर ऑलरेडी तिथं सुरू आहे विश्रामबागला. तिथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ध्यानाचा कार्यक्रम असतो. ही सर्व मंडळी तिथे असतील. तर तिथला पत्ता मी सांगतोय. वारणाली कॅम्पस विलिंग्डन कॉलेजच्या मागे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता तिथे ध्यानाचा कार्यक्रम असतो. सांस्कृतिक भवन हॉल म्हणून तिथे मोठा हॉल आहे त्या कॅम्पमध्ये. तर तिथं हा ध्यानाचा कार्यक्रम दर गुरुवारी संध्याकाळी असतो. त्यामुळे आपल्या सांगलीकरांच्यासाठी इथं 2 सेंटर्स आहेत. सांगली सिटीमध्ये सुंदराबाई दडगे गर्ल्स स्कूल दर सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि वारणाली कॅम्पस विलिंग्डन कॉलेजच्या मागे सांस्कृतिक भवनमध्ये दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. तर तिथं आपल्याला ध्यान कसं करायचं, काही आपल्या अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील ते कसे सोडवायचे, आपण सहयोगामध्ये प्रगती कशी करायची, ह्याची सर्व माहिती आपली इथली सिनियर मंडळी सगळे देऊ शकतील. काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते आपण तिथं सांगू शकता.
पण एक गोष्ट अशी आहे की सहयोगामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी सेंटरवरती येऊन ध्यान करणं, सामूहिक असलं सामूहिक पाहिजे. ध्यान हे करणं. कार्य सामूहिक आहे. तुम्ही जर घरी बसून म्हटलं की आम्ही आमच्या घरी बसून करतो तर तसं होत नाही. हे सामूहिक कार्य आहे. जे लोक घरी बसून करतात त्यांना काही फायदा होणार नाही. जिथे 10 माणसं माझ्या नावाने एकत्र होतात तिथे मी राहतो असं श्रीकृष्णाने सांगितलं आणि ही गोष्ट खरी आहे. ज्या ठिकाणी तुम्ही 10 माणसं मिळून सहयोग कराल तिथेच याची शक्ती वावरणार आहे. म्हणून नेहमीच सेंटरवर जायला पाहिजे आणि भेटायला पाहिजे. असे 2 सेंटर्सच्या जागा आता यांनी सांगितलेल्या आहेत. तो नमूद करून घ्या तुम्ही. तिथे तुम्हाला फोटो मिळतील. फोटोचे काय काय चमत्कार आहेत ते बघा. त्याशिवाय तुम्हाला पुस्तकं मिळतील. सगळं काही फुकट आहे. त्याच्यात तुम्हाला काही पैसे नकोत. फक्त थोडा वेळ काढून जायला पाहिजे. आता ही परत जागा सांगा कुठे आहे ती. हां, सांगली सेंटरचं मी परत एकदा ॲड्रेस सांगतो, प्रत्येकाने व्यवस्थित लिहून घ्या. श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स स्कूल, श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स स्कूल, काँग्रेस भवनजवळ, जुने रेस्ट हाऊस. दर सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता. हा सांगली सिटीमधला पत्ता झाला. आता विश्रामबागमध्ये वारणाली कॅम्पस, सांस्कृतिक भवन, विलिंग्डन कॉलेजच्या मागे विश्रामबाग, तिथे दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ध्यानाचा कार्यक्रम होईल. आठवड्यातून प्रत्येक ठिकाणी दर गुरुवारी आणि दर सोमवारी कार्यक्रम होतील. दोन्ही ठिकाणी आपण आलात तर आपली प्रगती लवकर होईल. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला आपण त्यात लवकरात लवकर प्रगती करू शकाल. आपण आत्ता जे प्रोग्रामला आले नसतील त्या सर्व नवीन मंडळींसुद्धा या सेंटरवरती येऊ शकता. तिथं आपल्याला परत जागृती मिळेल. परत तिथं आपल्याला सहयोग ध्यान कसं करायचं ते सर्व सांगितलं जाईल. आणि वर्षभर आपण प्रगती करून श्री माताजींच्या पुढच्या वर्षीच्या प्रोग्रामला प्रचंड संख्येनं अगदी यशस्वीरित्याने यावी अशी मी सर्व सांगलीकरांना नम्र विनंती करतो. आता श्री माताजी निघतायत. एक सर्वांना विनंती करतोय की दर्शनासाठी आपण बसलेल्या जागेवरून तिथूनच सर्वांना नमस्कार करायचे आहेत. श्री माताजींचं दर्शन घ्यायला कुणी इथं पुढे येऊन गर्दी करायची नाही आहे. बसल्या जागेवरती सर्वांनी तिथूनच नमस्कार करायचे आहेत फक्त एक 5 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर श्री माताजींना निघायचं आहे इथून पुढच्या प्रोग्रामसाठी. तर कुणीही स्टेजजवळ बोलू दे. परमपूज्य माताजी आणि सांगलीकर सहजयोगी बंधू भगिनीनो, आजचा हा योग सुवर्ण अक्षराने लिहावा इतका महत्त्वाचा आणि आनंदी आहे. याचं कारण असं की कित्येक वर्षापासून माताजींनी आपल्या प्रेमळ भावनेनं सर्व मानवजातीमध्ये आत्मा आहे आणि तो जागृत करून त्या मानवानं देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच्याशी तादात्म्य साधायचं आहे. तर हा योग आहे अत्यंत सुंदर असा आहे. माताजींनी आपल्या सांगलीकरांच्या नागरिकासाठी वेळात वेळ काढून आपल्या सर्वांना जागृती दिली. त्याबद्दल मी सांगलीकरांच्या वतीनं त्यांचं आभारी आहे. त्याचप्रमाणे आपले फॉरेनचे काही मंडळी आलेले आहेत. 2 दिवसापासून इथं त्यांनी आपल्या सांगलीमध्ये वास्तव्य केलेलं आहे आणि या सहजयोगाची जागृती करून घेतलेली आहे. त्यांचंही मी सांगलीकरांच्या वतीनं मी आभारी आहे. Those who have come from abroad, I thank them from the people of Sangli. Thank you very much. सातारला कशाप्रती इथून घेऊन चालेल. नाही पण ही तर देतात तिथे याची व्यवस्था आहे. उद्या तुम्ही पॅक लंच देणार आहात का? ते देणार आहेत तुम्हाला काय व्यवस्था काय विचारतो. पॅक लंच इथून जाता विचारायचं नाही सातारला घेऊन मग करा. मग सातार मग उद्याचं पॅक लंच देऊ. राहुरी होऊन मग पॅक लंच नका देऊ.
उद्या मग बॅकलँग देऊ नका ते म्हणतात आम्ही देऊ सातारला. नक्की सातारला मग कशी कोण जाते का गाडीत? बरोबर मी आता सांगते त्यांच्यासाठी. कोणाचं कोण महाराज? ज्ञानेशांना मानता मग काय पाहिजे तुम्हाला? झालं त्यांनी सांगितलं तेच आम्ही करतोय. हे ज्यांनी केलं ते सिद्ध करून दाखवायचं ना. त्याचं लोक म्हणतात ज्ञानेश असंच बोलले, ते काही खोटं बोललेले नव्हते. अक्षरनी अक्षर काढत होतं ते करून दाखवायचं आहे ना आपल्याला. आता उतरा सहयोगात म्हणजे त्याला आपल्याला सिद्ध देणार. सहयोगात यायला पाहिजे, नाही तर ज्ञानेश्वर चमकवणार कसे तुम्ही? त्याला सिद्ध कसे करणार? द्यायचं अगदी सगळ्यांनी. ज्यांना ज्याच्यावरती ह्या सर्वांवर भक्ती आहे त्यांनी यायला पाहिजे. आता दर्शन आलं मला आता जायचंय ट्रेनवर. पुढे क्षमा करावी, पुढच्या वेळेला बरोबर आपण दर्शन करेल. आपण नमस्कार करू. काय ते तुम्ही बघा, स्वतः बघा तुम्ही काय स्वतः काय दर्शन घेणार ते सांगितलं ना. विश्वात्मके हे बसले इथे. विश्वात्मके तोषावे ते तोषले आता आणि त्यांनी दिलं पसायला. अब अभी यहाँ रहेंगे, पूना में आप आ जाना. अब पूना में रहने वाले काफी, आप लोग पूना आ जाओ. हाँ? अभी हमें ट्रेन पे जाना है ना, अभी तो टाइम नहीं है, क्या करें?